आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यामधील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ. परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा धक्का. जुजबी मराठी यायला हवं, शिंदेंची सावध भूमिका. मुंबई महापालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार. महायुती समन्वय समितीमध्ये 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपचं आश्वासन. सूत्रांची माहिती. जरांगे आणि सदावर्ते यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता. गुणरत्न सदावर्ते जरांगेंच्या मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाविरोधात आज तक्रार करणार. MPSC पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार. पारदर्शक परीक्षांसाठी समितीही स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. तर विरोधकांना राजकारण न करण्याचाही सल्ला. पुण्यामधील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण झाल्यात. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असंही आवाहन. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 288 भारतीय बेपत्ता. 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रासह राज्य सरकारचे प्रयत्न. तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू. शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. नेपाळच्या महापुरामध्ये राज्यातील 57 जण अडकले. ठाण्यातील 9, रायगडचे 37, नाशिकमधले 11 विद्यार्थी अडकून पडले. तर राज्य सरकारकडून पर्यटकांच्या सुटकेसाठी वेगवान हालचाली. शिक्षक भरती प्रक्रियेमधील निवड यादी जाहीर. 13,000 जणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण. मुलाखतीशिवाय 13,119 उमेदवारांची निवड. राज्यामधील 53,000 बहिणींची ओवाळणी हुकली. विविध कारणांमुळे जुलैचं अनुदान मिळालेलं नाही. 1,41,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा. देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह. बहीण भावाच्या नात्यांचं सेलिब्रेशन. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आमच्या सर्व प्रेक्षकांना राखी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुरुवातीच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. तर पहिली महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी आहे रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्ती संदर्भातील. राज्यातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मोठा धक्का दिलाय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा या संदर्भात सावध पवित्रा घेतलेला आहे. तर दुसरी मोठी बातमी आहे पुण्यामध्ये सध्या आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आजचा 16वा दिवस आहे आणि तरी सुद्धा विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोवर आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आपलं आंदोलन पाठी घेणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना दिलेली मुदतही आज संपली आहे आणि त्यामुळे आज हे विद्यार्थी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिसरी महत्त्वाची बातमी आहे नेपाळच्या महाप्रलयाची. नेपाळच्या महाप्रलयामुळे आतापर्यंत 392 जणांचा बळी गेलाय. या महापुरात 288 भारतीय बेपत्ता झालेत. यामध्ये राज्यातील 57 जणांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी राज्य सरकारकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी. मुंबईतून जोडल्या गेले आहेत मनश्री पाठक. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आता 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. मुंबईतून
आणखी एका बातमीसाठी आपण त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहोत. मुंबई महापालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापूर बसणार आहे, त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्सही मनश्री पाठक आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर मुंबईतून स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जरांगे आणि सदावर्ते यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर पुण्यातून निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आजचा आंदोलनाचा 16वा दिवस आहे. सरकारला दिलेली मुदत आज संपते, त्यामुळे आज काय नेमका विद्यार्थ्यांचा पवित्रा असेल हेही पाहणं महत्त्वाचं आहे. तर नाशिकमधून सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नेपाळमध्ये महाप्रलय झाला आणि यामध्ये राज्यातले अनेक पर्यटक अडकून पडलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारसह केंद्र सरकार सुद्धा प्रयत्नशील आहेत, त्यामुळे त्या संदर्भातली अधिकची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता मुदत मिळालेली आहे. जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. परिवहन विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलेला आहे. वर्षभर रिक्षा टॅक्सी चालकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. त्या संदर्भातली घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे. वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून, आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, गेल्या काही महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी यावं यासाठी सातत्यानं शिवसेनेची आग्रही भूमिका होती. आता प्रणव सरनाईक यांचा आपण बाईट सुद्धा ऐकलेला आहे, त्यामध्ये ते सातत्याने एक वाक्य म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय हा आमच्यासाठी बंधनकारक आहे आणि यानंतर मात्र रिक्षा टॅक्सी चालकांना मुदत मिळणार नाहीये. त्यामुळे काय नेमकं घडतंय राज्याअंतर्गत, राज्याच्या सरकार अंतर्गत? खरं तर रिक्षा टॅक्सी चालकांच्या बाजूनं बोलायचं झालं किंवा त्यांच्या बाजूनं जर विचार केला तर त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता हा निर्णय निश्चितच रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासादायक असा ठरलेला आहे. कारण अनेकांना जी प्रमाणपत्र मिळवायची होती मराठी प्रशिक्षणाची ती अद्यापपर्यंत मिळवता आलेली नाही आहेत. त्याच्यामुळे कदाचित त्यांना ही मुदतवाढ ही दिलासादायक ठरू शकते, वाटू शकते. मात्र दुसऱ्या बाजूने आता हा मुद्दा केवळ रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी प्रशिक्षणाचा किंवा मराठीचा मुद्दा उरलेला नाही आहे, तर तो आता राजकीय मुद्दा सुद्धा होऊ पाहतोय. हेच आता लक्षात यायला लागलेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने 1 वर्षाच्या मुदतवाढीची घोषणा केली आणि त्याच्यानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या की काही विरोधकांकडून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की काही निवडणुकांना समोर ठेवून अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातोय का, अशा पद्धतीची घोषणा केली जाते का. तर दुसऱ्या बाजूने शिंदेंच्या शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या खात्याचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांनी फिरवलेला आहे एक प्रकारे. त्याच्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून जी प्रतिक्रिया येते ती सुद्धा अतिशय बोलकी
इतकी प्रतिक्रिया आहे की मुख्यमंत्र्यांचा निर्णय आता बंधनकारक आहे, मात्र 1 वर्षानंतर कोणताही दिलासा मिळणार नाही. त्यामुळे मराठी यावीच लागेल रिक्षा टॅक्सी चालकांना. एक प्रकारे ज्या पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेकडून परिवहन विभागाकडून रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी प्रशिक्षणाचे वर्ग भरवले गेले, त्याचे मोठमोठे कार्यक्रम केले गेले. अगदी एकनाथ शिंदे सुद्धा, उपमुख्यमंत्री, त्यांच्या पक्षाचे नेते, सर्वोच्च नेते हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे एकंदरीतच शिंदेंच्या शिवसेनेसाठी, परिवहन विभागासाठी ही एक खूप मोठी उपलब्धी होती की तातडीने रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलायला लागणं, तो निर्णय रस्त्यावरती दिसणं आणि तो अंमलात येणं आणि अनेक मराठी जणांनी म्हणजे मराठी माणसांनी त्या निर्णयाचं स्वागत करणं. मात्र ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे, त्याच्यामुळे आता हा मुद्दा केवळ मराठीचा मुद्दा किंवा रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येण्याचा मुद्दा राहिलेला नसून तो आता राजकीय मुद्दा होतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी मनश्री, अशाच आमच्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका बातमीसाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. वळूया पुढच्या बातमीकडे. सर्व खाती मुख्यमंत्री फडणवीस बघणार असतील तर मग बाकीचे कशासाठी आहेत असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यामुळे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ही टीका केली आहे. तर अमित ठाकरे यांचा नागरिकशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे असं म्हणत नवनाथ बन यांनी पलटवार केलाय. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात हे आधी समजून घेण्याचा सल्ला बन यांनी अमित ठाकरे यांना दिलेला आहे. मुदतवाढ देण्यात सगळी खाती तेच बघणार असतील तर मग बाकीची खाती देऊन का ठेवली? बाकीची आम्ही ह्यांना भेटायचंय, त्या डॉक्टरांना भेटायचंय की मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय या विषयासाठी? सगळ्या गोष्टी तेच जर निर्णय घेणार असतील, आणि मला वाटतं हे सगळं मी तुम्हाला सर सांगू ना, युपीच्या इलेक्शनसाठी चालू आहे आणि हे आपल्याला पण माहिती आहे. युपीच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघतेय, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातंय, आपल्यात भांडणं लावली जात आहेत. अमितजी ठाकरे, तुमचा नागरिक शास्त्राचा अभ्यास कच्चा आहे. नागरिक शास्त्रानुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. आता तुमच्या पक्षामध्ये तुमच्या मनसेचे प्रमुख घरात बसतात आणि इतर विभाग वाऱ्यावर सोडतात. हा तुमचा इतिहास आहे, त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यामुळे तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली ते महाराष्ट्र बघतोय. मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय. बाकी युपीच्या निवडणुकीपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण दादरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन केलेलं बरं. मुंबई महापालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 2.5 वर्षासाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपनं आश्वासन दिल्याची सुद्धा माहिती मिळते. महापालिकेच्या निकालानंतर महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला महापौर पदाचं आश्वासन दिलं होतं अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या 2.5 वर्षाच्या टप्प्यानंतर महापौर पदासाठी भाजप आणि सेनेमध्ये 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे अशी ही माहिती समोर आली आहे. 2.5 वर्षानंतर शिंदेंचा महापौर बसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते, कारण शिवसेनेला महापौर पदाचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळे बीएमसीमध्ये शिंदेंचा महापौर बसणार अशी सध्या माहिती सूत्रांकडून मिळते. 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपनं आश्वासन दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. महापालिकेच्या निकालानंतर महायुती समन्वय समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शिवसेनेला महापौर पदाचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पहिल्या 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये त्या टप्प्यानंतर महापौर पदासाठी भाजप सेनेमध्ये 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. आणि याच बातमीसाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, पहिल्या 2.5 वर्षांनंतर 1.25 वर्षाचं महापौरपद हे वाटप केलं जाईल भाजप आणि शिवसेनेमध्ये आणि त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आपल्याकडे काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? खरं तर विश्वसनीय सूत्रांकडनं ही माहिती मिळते की जेव्हा महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली आणि मुंबई महापालिकेचे निकाल लागले त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये हे ठरलेलं होतं की महापौर पदाचा फॉर्म्युला काय असावा. खरं तर शिंदेंच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच मुंबईच्या महापौरपदी जेव्हा महायुतीची सत्ता येते तेव्हा शिवसेनेचा महापौर असावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती. त्याकरता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचा दाखला देखील देण्यात आलेला होता. मात्र भाजपनं पहिल्या टप्प्यातली ती मागणी काही मान्य केलेली नव्हती.
महायुतीमध्ये ही चर्चा झाल्यानंतर पहिली 2.5 वर्ष ही भाजपला आणि त्यानंतर 1.25 वर्ष ही शिंदेंच्या शिवसेनेला आणि भाजपला अशा पद्धतीने मिळतील महापौरपदासाठी अशी चर्चा झाली आणि त्यावरती शिक्कामोर्तबही झालं. आता पुन्हा एकदा जेव्हा मुंबई भाजपमधले अंतर्गत वाद उफाळून येत आहेत, जेव्हा मुंबईच्या महापौर सातत्याने वादात सापडत आहेत, त्यावेळेस आता महापौर पदासाठी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केलेला आहे की पहिल्या 2.5 वर्षांच्या टप्प्यानंतर म्हणजे सध्याच्या महापौर रितू तावडे यांची पहिली टर्म ही संपल्यानंतर पुढच्या 2.5 वर्षांसाठी जो महापौर असेल तो केवळ 2.5 वर्षांसाठी नसेल तर त्यातल्या 2.5 वर्षांमधल्या 1.25 वर्षासाठीचा महापौर हा शिंदेंच्या शिवसेनेचा असेल आणि त्याच्यानंतरच्या 1.25 वर्षांचा महापौर हा पुन्हा एकदा भाजपचा असेल. अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार झाल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या समन्वय समितीतला हा फॉर्म्युला आणि शिंदेंच्या शिवसेनेला मिळणारं मुंबईचं महापौरपद हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. मुंबई भाजपमधला अंतर्गत वाद त्याचबरोबर महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे. महापौरांच्या प्रसिद्धीकरता आणलेल्या सोशल मीडिया कंत्राटासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचारणा केल्याची सुद्धा माहिती मिळते. महापालिकेचे PRO बदलण्याची मागणी ही रितू तावडे यांनी केलेली आहे असं सूत्रांकडून कळत आहे. मात्र PRO बदलण्याऐवजी सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे जनसंपर्क विभागाची जबाबदारी देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महापौरांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. बातमी पुण्यामधून आहे. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे. 2 दिवसांपूर्वी आंदोलकांशी चर्चा करताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून 2 दिवसांची मुदत घेतलेली होती. आता ही मुदत आज संपते आणि त्यामुळे आज काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आमच्या हातामध्ये GR मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामध्येच मांजरीमध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे. दरम्यान विरोधकांच्या राजकारणाला बळी पडू नका असं आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या मान्य झाल्यात. आणखी काही चर्चा करायची असेल तर पालक म्हणून त्या नात्यानं आपली दारं खुली आहेत, आपण चर्चा करू शकता असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आंदोलन थांबवा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य केलेल्या असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझा आवाज पोहोचतो त्या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला आज रोजी आपले नियमित महाविद्यालय, आपला अभ्यास, आपली दैनंदिनी जी आहे ते पूर्ण करण्याची गरज असल्यामुळे आपण कोणीही राजकारण या उपोषण न करता आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून, तुमचा पालक म्हणून माझ्या घराचे दरवाजे खुले आहे. आपण कधीही या, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. तुमच्या 100% मागण्या मान्य केल्या आहे. त्याच्यावर तातडीनं कारवाई सुद्धा सुरू करण्याची कारवाई झालेली आहे. आपण उपोषण करू नये, आंदोलन करू नये. आपण शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आपण ताशिका करावं, अध्ययन करण्यामध्ये आपण लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे. निलेश, आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे आणि या 16व्या दिवशी आंदोलनाच्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण सरकारला त्यांनी 2 दिवसांची मुदत दिलेली होती. त्यामुळे आज काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर ही मुदत संपल्यानंतर आता आंदोलकांचं काय म्हणणं आहे, काय नेमका आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेतला जाऊ शकतो? श्रोता, खरं तर या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे. 14व्या दिवशी खरं तर राज्य शासनाचं पथक जे आहे ते पुण्यामध्ये दाखल झालं होतं. ज्या ठिकाणी या मुलांनी आंदोलन सुरू केलं होतं त्या मुलांशी त्यांनी संवादसुद्धा साधला होता आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांनी 14 मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर मान्य ठेवल्या होत्या आणि त्या मागण्यांवर बऱ्यापैकी चर्चासुद्धा झाली होती. मात्र त्यातल्या 2 ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी सरकारने वेळ घेतला होता आणि 2 दिवसांची मुदतसुद्धा मागितली होती आणि ती मुदत जी आहे ते आज या ठिकाणी संपते. मात्र जर दुसरीकडे जर बघितलं तर जे आंदोलक विद्यार्थी आहेत ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत शासन लिखित स्वरूपाचा हा GR काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे आणि आजही ते आंदोलनावर
त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आज ही मुदत संपल्या असल्याने आंदोलनं हे जे आहे ते तीव्र होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. कारण शासनाचे जे प्रतिनिधी होते किंवा आदिवासी मंत्री होते, अन्न औषध प्रशासन मंत्री त्या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांच्या चर्चेमध्ये असं ठरलं होतं की 2 दिवसांची मुदत द्या, 2 दिवसांनंतर आम्ही या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करून लिखित स्वरूपाचा GR या ठिकाणी काढू. मात्र अजूनही GR जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं पुण्यामधलं किंवा नाशिक नगर या ठिकाणचं आंदोलन जे आहे आदिवासी विद्यार्थ्यांचं ते सुरूच आहे. त्यापैकी जी 6 विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आता उपचारसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कारण 16 दिवसांपासून त्यांनी त्याग उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामुळं शासनाला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये या GR असेल तो जारी करण्याची गरज आहे. कारण आजचा 16वा दिवस आहे. आणि दुसरी विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी एक इशारा दिला होता की जर तुम्ही अजूनही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही 16व्या दिवसानंतर म्हणजे 2 दिवसाच्या मुदतीनंतर हे आंदोलन जे आहे ते तीव्र करू, अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता सरकारने पण आपल्या कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी पण आता एक पाऊल पाठीमाग घेण्याची गरज आहे. कारण आजचा 16वा दिवस आहे. एकीकडे आदिवासी मंत्री सुद्धा विद्यार्थ्यांना आव्हान करत आहे की बाबा शिक्षण आणि तुमचं आरोग्य जपा, मागण्या ह्या मान्य होतच राहतील किंवा तुमचे जे मुद्दे आहेत ते चर्चेतनी सुद्धा सातत्यानं खरं तर विद्यार्थ्यांना त्या संदर्भात आदिवासी विकास मंत्र्यांनी विनवणी केलेली आहे. मात्र तरी सुद्धा जोपर्यंत GR निघत नाही आपण उपोषण मागे घेणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आंदोलकांशी पुन्हा एकदा सरकार चर्चा करतं का की GR काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी. नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी पुरामध्ये 288 भारतीय बेपत्ता झालेले आहेत. 200 जण तिबेटमध्ये अडकलेले आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहे असं सुद्धा माहिती मिळते. हिमस्खलनामुळे तिबेट आणि नेपाळमध्ये महापूर आला होता. यामध्ये आतापर्यंत 392 नागरिकांचा मृत्यू झालाय. शेकडो जण बेपत्ता आहेत. नेपाळसाठी पुढील 3 दिवस धोक्याचे आहेत. मोठा जलाशय फुटण्याच्या शक्यतेमुळे नेपाळवरील संकट कायम आहे. दरम्यान प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठाण्यामधील 9 जण नेपाळमध्ये बेपत्ता असल्याची माहिती मिळते. तर रायगडमधील 37 पर्यटक हे नेपाळमध्ये अडकून पडलेले आहेत. मानसरोवर यात्रेसाठी ते गेलेले होते आणि त्यावेळेला हा जलप्रलय झाला आणि त्यामध्येच हे सगळे पर्यटक अडकून पडलेले आहेत. सर्वांना महाराष्ट्रामध्ये परत आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत असं सरकारकडून सांगितलं जाते. यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून. तर नेपाळमध्ये ठाण्यामधले 9 जण अडकलेले आहेत. रेखा पाटणकर, गीत गोविंद, CHS तर नाशिकमधील 11 विद्यार्थी सुद्धा नेपाळमध्ये अडकलेले आहेत. या पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी अडकून पडल्यामुळे आता त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सर्वजण काठमांडूमध्ये सुखरूप असल्याची माहिती मिळते. जिल्हा प्रशासनाकडून या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट नाशिकमध्ये. आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आहेत. सागर, 11 मुलं जी आहेत नाशिकची ती नेपाळमध्ये अडकून पडलेली आहेत. काय नेमका त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे? काय सध्या ते सुखरूप असल्याची माहिती मिळते, पण कशा पद्धतीनं त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर नेपाळमध्ये जो महाप्रलय झाला यामध्ये भारतीय नागरिक देखील मोठ्या प्रमाणात अडकल्याचं पाहायला मिळते. 288 भारतीय बेपत्ता देखील असल्याची माहिती मिळते. या सगळ्यांचा शोध तिथले सरकार आणि शासन घेत आहे. त्याचबरोबर भारतीय सरकार आणि महाराष्ट्रातील जे शासकीय अधिकारी याबाबत देखील तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या महाराष्ट्रातले 57पेक्षा जास्त पर्यटक आहेत भारतीय जे त्यामध्ये अडकून पडलेले आहेत, ज्यामध्ये नाशिकचे देखील 11 विद्यार्थी अडकलेले आहेत, ज्यामध्ये ते आता सध्या काठमांडूमध्ये असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती मिळते. आणि त्यांच्याबरोबर संपर्क देखील झालेले आहेत. ते सगळे विद्यार्थी सुखरूप देखील आहेत.
त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी त्याचबरोबर नेपाळच्या अधिकारी यांच्याबरोबर संपर्क झालेला आहे. त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर नेपाळमध्ये जो प्रलय झाला यामध्ये अनेक भारतीय अडकलेले आहेत. त्यात महाराष्ट्रातले देखील लोक जे आहेत ते नागरिक आहेत, पर्यटक आहेत, ते देखील अडकल्याची माहिती मिळते. यामुळे या सगळ्याकडे सरकार जे आहे ते लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी देखील या पर्यटकांशी महाराष्ट्रातील जे नागरिक नेपाळमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला होता. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिकमध्ये अडकलेले जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर ती महाराष्ट्रामध्ये जे पर्यटक नेपाळमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला होता. त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलेलं आहे. महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर केंद्र सरकार तुम्हाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करतायत असं आश्वासन देखील त्यांनी या पर्यटकांना दिलेलं आहे. त्यामुळे आश्वासन मिळालेलं आहे. त्यामुळे किती दिवसांमध्ये हे पर्यटक माघारी येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नौचिया या भागामध्ये नदीच्या तटबंधाच्या दुरुस्ती आणि सुरक्षेचं काम सध्या सुरू असताना भीषण अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणारी एक बोट नदी पात्रामध्ये अचानक बुडाली. या बोटीमध्ये 19 कामगार आणि 2 नावाडी असे एकूण 21 जण होते. यातील 20 जण बचावलेले आहेत आणि एकाचा शोध सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तटबंध दुरुस्तीचं काम सुरू असताना नदी पात्रामध्ये अचानक पाण्याचा भोवरा तयार झाला आणि त्यामुळे बोटीचा समतोल बिघडला आणि त्यानंतर ती बोट उलटली. सुदैवानं घटनास्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक आधीपासूनच तैनात होतं. SDRFच्या जवानांनी तत्परता दाखवली आणि त्यांनी लगेचच या 20 जणांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढलं. मात्र एक जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. त्याचा शोध सध्या घेतला जातोय. मनोज जरांगे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा वाद पुन्हा एकदा पेटेल अशी शक्यता आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये सदावर्ते यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. जरांगे यांच्या मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाच्या विरोधात सदावर्ते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करतील. सकाळी 10 वाजता गुणरत्न सदावर्ते आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि तक्रार नोंदवणार आहेत. उद्यापासून मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सदावर्ते आक्रमक झालेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा दिलेला आहे, आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते सातत्यानं मनोज जरांगे पाटलांवर टीका करतायत आणि आज तर ते आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत. बरोबर आहे. मनोज जरांगे पाटील आणि सदावर्ते यांच्यामध्ये वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहे. मुंबई पोलिसांकडून अनेक अटी लागू केलेल्या आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की कायद्याच्या विरोधात जाऊन हे आंदोलन करण्यात येणार, रस्ते जाम करणार, मेट्रो बंद करणार आणि एकूणच विमान सुद्धा उडू देणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही असं म्हटलं. दुसरीकडे मनोज जरांगे खाली हवा करतायत, ते कायद्याच्या विरोधात जाणार नाहीत असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. मात्र एकीकडे राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची चर्चा करतात तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत. मात्र दुसरीकडे सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे सुद्धा या ठिकाणी कुठेतरी मनोज जरांगे पाटील आणि सदावर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक जी आहे आपल्याला पाहायला मिळते. मात्र सरकार नक्की काय कार्यवाही करताना मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, ते मुंबईत येणार का हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी त्यामुळे या सगळ्याच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमधला वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी नेहमीच्या ठिकाणी मंडप सुद्धा उभारलाय. उपोषणासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणासाठी मंडप सुद्धा सज्ज झालाय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक राज्यभरातून अंतरवाली सराटीमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि आता पाहूयात पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपलं पुणेमधून. पुण्यामध्ये गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावर वातावरण तापलेलं आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधात पर्यावरण प्रेमी आणि ज्येष्ठ नागरिक विविध संघटना यांनी रविवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. गोखले चौकामध्ये जनजागृती आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं अभिनव चौकातून मोर्चा काढला जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी पुणे शहरातील रस्त्यांची पाहणी करून
16 दिवसात खड्डे बुजवण्याचा आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सर्व प्रश्न निकाली काढा असे निर्देश सुद्धा दिलेत. रक्षाबंधनानिमित्तानं 3 दिवस पीएमपीएमएलची बस सेवा पूर्ण क्षमतेनं चालवली जाणार आहे. दररोज सुमारे 2000 बसेस धावणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, कात्रज, हडपसर, निगडी आणि भोसरीसह गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त बस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पाहुयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. सापुतारा इथे गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाणा इथल्या युवकाची चाकून भोसकून हत्या झाली आहे. या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावामध्ये बिबट्याचा वावर वाढलाय. दिवसा ढवळ्या बिबटे तिथे फिरत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये वन विभागानं 2 बिबट्यांना जेरबंद केलंय. मालेगाव तालुक्यातील दाभाडी इथे शाळेमध्ये चिमुरड्यांनी रक्षाबंधन उत्साहात साजरे केलं. राखी बांधून औक्षण करत विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या गाण्यावर ठेका धरला. आता पाहुयात छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथे विकास कामांना वेग येणार आहे. सुमारे 13 कोटींची कामं पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि यात्रेकरूंसाठी सर्वसमावेशक पद्धतीनं कामं करण्यावर भर दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरात पुन्हा हेल्मेट सक्ती लागू झालेली आहे. 1 सप्टेंबरपासून नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी सुमारे 1200 जणांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.